नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या ह्या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपण सर्वसामान्य आयुष्यामध्ये जगत असताना काही असे पेच प्रसंग येत असतात की कोर्टाची पायरी चढावी लागत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहणार आहोत तो महत्त्वाचा घटक म्हणजे मनाई कोर्टाकडून कोणत्या प्रकारे मागता येईल आणि कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या गोष्टीवरती किंवा त्या मुद्द्यावरती मेहरबान कोर्टाकडं मनाई मिळत असते. मग मनाईमध्ये प्रकार असतात, दोन प्रकार असतात. त्यामध्ये तात्पुरती मनाई आणि कायमस्वरूपीची मनाई. तो जोपर्यंत तुमचा दावा सुरू आहे आणि दावा संपल्यानंतर कायमस्वरूपीची जी मनाई असते, अशी दोन प्रकारचे तुम्हाला मनाई मागतात. त्याला टेम्पररी इंजेक्शन म्हणता येईल किंवा परमनंट इंजेक्शन म्हणता येईल किंवा तुम्हाला स्टे म्हणता येईल. तर काय होतं, आपण गावामध्ये राहत असाल किंवा शेत मिळकत असेल, घर मिळकत असेल, अशावेळी शेजारी घर बांधकामासाठी काढत असतो आणि कोणत्याही प्रकारची घराची असेल मोजणी केलेली नसते, त्यानं त्याची केलेली नसते आणि तो आपल्या क्षेत्रामध्ये जे आपलं क्षेत्र असतं त्यामध्ये अतिक्रमण करून घर बांधण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीनं जर शेत मिळकत असेल तर शेत मिळकतीमध्ये कोणत्याही प्रकारचा मोजणी न करता एखाद्या कोण्यामध्ये घर बांधून तो आपल्या क्षेत्रामध्ये बांधकाम अतिक्रमण करून करण्याचा प्रयत्न करत असतो. असे अनेक प्रकारचे मनाईचे दावे मेहरबान कोर्टामध्ये येत असतात. मी फक्त आता शेत मिळकत आणि घर मिळकतीच्या बाबत मनाई हुकूम काय असतो हे जरी आपणास थोडं समजलं तरी आणि कोणत्या प्रकारे घेता येतो आणि त्यासाठी कायदेशीर महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहत आहोत. आपण आता महत्त्वाची गोष्ट घेऊया की गावामध्ये बांधकाम तुमची जागा आहे गावामध्ये आणि तुमच्या शेजारचा जो शेजारी असेल तो बांधकाम करण्यासाठी त्यानं आपले जे काही जुनं घर असेल ते काढलेलं असेल आणि तो बांधकाम करत असेल आणि तुमची शेजारी जागा असेल किंवा घर असेल आणि थोडीशी पडसर जागा असेल तर त्या पडसर जाग्यामध्ये तो माझीच जागा आहे म्हणून जर अतिक्रमण करून घर बांधत असेल किंवा शेतामध्ये तुमच्या जागेमध्ये घर बांधण्याचा किंवा इतर कोणतरी अतिक्रमित बाजूनं जागा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर अशावेळी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि मनाई हुकूम कसा मिळाला पाहिजे आणि त्यासाठी महत्त्वाचे मुद्दे पाहत आहोत. पहिला महत्त्वाचा मुद्दा असा येतो मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये मनाईसाठी दावा दाखल करता, मग ते तात्पुरते म्हणा असू दे किंवा कायमस्वरूपी म्हणा असू दे किंवा स्टे मागत असतात, त्यावेळी तुम्ही मेहरबान कोर्टाकडे रीतसर अर्ज दाखल करणे किंवा दावा दाखल करणे फार महत्त्वाचे असते. आणि त्या दावा दाखल करत असताना त्यात महत्त्वाचा जे पहिला अर्ज तुम्हाला इंटरियम जे अर्ज असतो तो महत्त्वाचा म्हणजे तुम्ही तात्पुरती मनाई किंवा कायमस्वरूपी मनाई त्यामध्ये मागणी केली पाहिजे. ज्यावेळी मेहरबान कोर्ट तुमचा ग्रीवेन्स काय असेल, तुमची बाजू काय असेल, तुमचा दावा काय असेल आणि तुमचा अर्ज काय असेल ह्याची संपूर्ण चौकशी करून जे प्रतिनिधी असतात ज्याच्याविषयी तुम्हाला दाद मागायची असते किंवा मनाई मागायची असते, स्टे मागायचा असतो, त्यांना नोटीस काढते आणि नोटीस काढून त्यांचं जे काय म्हणणं ते मागवलं जातं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यामध्ये तुम्हाला तात्पुरती मनाई द्यायची, कायम मनाई द्यायची का मनाई द्यायची नाही हा न्याय निर्णय होत असतो. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही कोर्टाची पायरी चढता त्यावेळी महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला जर मनाई पाहिजे असेल, स्टे पाहिजे असेल, कायमस्वरूपी किंवा तात्पुरती मनाई पाहिजे असेल तर त्यावेळी ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे प्रायमा फेशिया केस, म्हणजे प्रथमदर्शनी केस तुमच्या बाजूनं आहे का हे कोर्ट आधी पाहिलं जातं कोर्टाकडून. हे संपूर्ण निष्कर्ष जर योग्य असेल, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. प्रायमा फेशिया केस म्हणजे प्रथम दिशेने ज्यावेळी तुम्ही कोर्टाकडे दाद मागाय, तात्पुरती मनाई मागायसाठी अर्ज दाखल करताय किंवा दावा दाखल करताय, त्या दाव्यामध्ये तुम्ही तात्पुरती मनाई मागताय, ती मनाई मागणारी तुमच्या बाजूनं केस आहे का हे आधी कोर्ट पाहिलं जातं. त्यासाठी महत्त्वाचं जर मुद्दा तुम्ही पाहिलं असाल, ज्यावेळी तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करताय किंवा केस दाखल करताय त्यावेळी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही त्या दाव्याबरोबर जर शेजारी तुमचा मग ते घर मिळकतीत असू दे किंवा शेत मिळकतीमध्ये असू किंवा ते तुमच्या शेजारी असू दे
दाव्यामध्ये सुरुवातीला तुम्ही जे काही बांधकाम करत आहे त्या बांधकाम म्हणजे तुमचे आणि त्याचे जे काय 7-12 उतार असतील किंवा घरटाना उतार असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड असेल ते हजर करणं महत्त्वाचा पहिला डॉक्युमेंट आहे. त्यानंतर जर त्या शेजारी शेतकऱ्यानं बांधकाम करण्यासाठी खड्डे खणलेले असतील त्या खड्ड्याचे फोटो घेणे तुम्ही फार महत्त्वाचं आहे. हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा महत्त्वाचा मुद्दा ते फोटो घेत असताना तुम्ही चारी बाजून घ्या. चारी अंगण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जसं तुम्हाला जमल त्या पद्धतीनं 2 किंवा 3 फोटो तुम्ही हजर करणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे जो फोटोग्राफर आहे तो कुणी फोटो काढले त्याचं पावती बिल घेणं गरजेचं आहे. कारण त्याला आपण साक्षीदार करून ह्या टायमिंगचे फोटो आणि त्या फोटोवर शक्यतो टायमिंग यावी किती वाजता तुम्ही फोटो काढलेत ते. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याने जे काय वाळू आणले असेल, सिमेंट आणले असेल, सळी आणले असेल किंवा कच्चं बांधकाम करत असेल तर दगड वीट जे काही साहित्य आणले असेल त्याचेसुद्धा तुम्ही फोटो मेहरबान कोर्टामध्ये हजर करणं फार महत्त्वाचं आहे. आणि समजा जर तुम्ही आधी काय मोजणी केलेली असेल तुमच्या क्षेत्राची किंवा त्याच्या क्षेत्राची अशी काय मोजणी केलेली असेल आणि तुमच्याकडे जर कपत्रक असेल तर ते कपत्रकसुद्धा तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये हजर करणं गरजेचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट आहे प्रायमा फेशिया ही जर डॉक्युमेंट्स तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये हजर केली तर तुमचा प्रायमा फेशिया मुद्दा हा फार स्ट्रॉंग होतो आणि मेहरबान कोर्टाला तुमचे वकील सांगू शकतात की ह्या पद्धतीनं ही प्रायमा फेशिया केस जी आहे ती संपूर्ण माझ्या बाजून आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, पहिला महत्त्वाचा प्रथमदर्शनी केस तुमच्याकडे आहे का. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे न्यायाचा समतोल. आता न्यायाचा समतोल म्हणजे काय, ह्यालाच बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणतात. न्यायाचा समतोल म्हणजे जे काही न्याय निर्णय मेहरबान कोर्ट देणार आहे ते तुमच्या बाजूनं हा निकाल लागू शकतो का, त्यासाठी तुम्ही कोणकोणती कागदपत्र जोडलेले आहेत ते महत्त्वाचं असतं. ती कागदपत्र तुम्ही वाचून दावली पाहिजे की सदर शेजारी जो शेतकरी आहे किंवा जो शेजारी तुमचा आहे त्याची जागा इतकी स्क्वेअर फूट आहे, माझी जागा इतकी स्क्वेअर फूट आहे, सदरचं बांधकाम धरलेलं आहे तिने ते जादा माझ्या क्षेत्रामध्ये येत आहे आणि मला जागा जी आहे ती मला मोजून पाहिजे किंवा माझ्या क्षेत्रामध्ये तो बांधकाम करत आहे. ह्याचा जो बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजेच न्यायाची बाजू तुमच्या बाजूनं कशी आहे, तुमच्याकडं न्याय कशा पद्धतीनं लागू शकतो, हा दुसरा मुद्दा तुम्ही तुमच्या वकिलांनी किंवा तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये स्पष्टपणे समजावून मेहरबान कोर्टाला सांगितलं पाहिजे. हा दुसरा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे न भरून येणारे नुकसान म्हणजे इरिपेरेबल लॉस त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. महत्त्वाचा मित्रांनो हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा तिसरा मुद्दा आहे. ज्यावेळी तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये दाद मागणीसाठी जाता किंवा दावा दाखल करता आणि त्या दाव्यामध्ये तुम्ही टेम्पररी इंजेक्शन किंवा परमनंट म्हणजे तात्पुरतं मनाई किंवा कायमस्वरूपी मनाई किंवा स्टे ज्यावेळी मागताय तुम्हाला स्टे का पाहिजे ह्याचं तुम्ही कारण मेहरबान कोर्टाला देणं गरजेचं आहे. तुमच्या दाव्यामध्ये कारण काय हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये स्टे कशासाठी पाहिजे आहे, तुम्हाला तात्पुरतं इंजेक्शन ही मनाई कशासाठी पाहिजे. तर महत्त्वाची गोष्ट आहे समजा शेजाऱ्यानं जर त्यामध्ये बांधकाम केलं आणि ते बांधकाम कायमस्वरूपी राहिलं, समजा तुमचे 2 फूट 3 फूट आणि लांबी रुंदी 10 फूट 20 फूट जे काय तुमचं तेथील अंतर असेल त्यानं जर तुमच्यामध्ये अतिक्रमण केलेलं असेल आणि जर त्यानं बांधकाम केलं तर तुमचा जो जागा जाणार आहे तो काय तुम्हाला भरून येणार नाही आणि ते कायमस्वरूपी नुकसान तुमचं होणार आहे. कायमस्वरूपी म्हणजे पिढ्यानपिढ्या तुमचं ते नुकसान होणार आहे आणि ते काय नुकसान भरून येणार नाही. समजा तुमची कमर्शियल जागा असेल आणि तुमची 2 फूट 4 फूट जागा जर जात असेल आणि शेजारी जर बांधकाम करत असेल तर हे नुकसान तुमचं कधीही न भरून येणार आहे. इरिपेरेबल लॉस होणार आहे. तो लॉस पिढ्यानपिढ्या भरून न येणार असेल हे तुम्ही मेहरबान कोर्टाला दाखवणं गरजेचं आहे. सदरचा शेजाऱ्यानं जर तुमच्यामध्ये बांधकाम केलं कोणत्या प्रकारचे तुम्हाला तोटे सहन करावे लागणार आणि जो तोटा होणार आहे तो कधीही आयुष्यभरात भरून येणार नाही हे तुम्ही मेहरबान कोर्टाला दावणं गरजेचं आहे. हे 3 मुद्दे तुम्ही जर मेहरबान कोर्टासमोर मांडले आणि चांगल्या पद्धतीनं तुमचे पुरावे आणि जे काही साक्षीदार ते मेहरबान कोर्टामध्ये तुम्ही हजर केले, तुम्ही त्या जागेमध्ये राहत नसल्यावर मग त्यामध्ये तुमची लाईट बिल असतील, पाणी बिल असतील किंवा अन्य कागदपत्र कोणतीही असतील, घरफाळा पावती असेल, अनेक ह्या मिळकतीच्या संदर्भात कागदपत्रे असतात ती मेहरबान कोर्टामध्ये तुम्ही हजर करून
पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, कागदपत्र हजर करत असताना जे कोर्टामध्ये तुम्ही दाखल करता, जो मनाई हुकमासाठी जी कागदपत्र दाखल करता, त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही तुमच्या वकिलांनी किंवा तुम्ही प्रथमदर्शनी केस तुमची आहे. त्यानंतर दुसरा फार महत्त्वाचा म्हणजे न्यायाचा समतोल तुमच्याकडे आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये जर बांधकाम केलं तर न भरून येणार आहे, नुकसान होणार आहे. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही मेहरबान कोर्टाला समजावून जर सांगितलं असाल, तर तुम्हाला 100% मेहरबान कोर्टाकडून मनाई आदेश, मग तो तात्पुरता असेल, कायमस्वरूपी असेल किंवा स्टे असेल, हा तुम्हाला 100% मेहरबान कोर्टाकडून मिळत असतो. ह्यामधील एक जरी मुद्दा तुम्ही गहाळ केला किंवा जर कोर्टासमोर मांडला नाही किंवा तुमची बाजू कमकुवत झाली, तर तुम्हाला स्टे मिळू शकणार नाही किंवा तात्पुरती मनाई किंवा कायमस्वरूपी मनाई ही मिळू शकणार नाही. तर हे मुद्दे कोर्टमध्ये तुम्ही जात असताना मनाई मागत असता, त्यावेळी हे फार मुद्दे महत्त्वाचे मित्रांनो आहेत. माझ्या जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.